नमस्कार. जय श्रीराम. आता जय श्रीराम म्हणायला हवंच, कारण प्रत्येकांचा आग्रह आहे, म्हणून आपण जय श्रीराम पासून सुरुवात करतोय. पण नमस्कार असेलच. आता कालच्या भागामध्ये आपण बघितलं की स्त्रियांच्या विषयात न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति या शब्दाचा अर्थ किती चुकीचा घेतला गेला, आणि मग त्यातून हिंदू जीवन पद्धती स्त्रियांना दुय्यम स्थान देणारी आहे अशा स्वरूपात मांडल्या गेलं. आता मनुस्मृतीवर आक्षेप घेणारे आणखी एक श्लोक ऐकवतात आणि सांगतात की बघा मनुस्मृतीत काय लिहिलंय. मुळात हा श्लोक हे मनुस्मृतीतला नाही आहे, तो तुलसीदासांच्या रामायणामधला आहे. ढोर गवार शूद्र नारी सभी ताडन के अधिकारी, असा तो तुलसीदासांच्या रामायणातली ओळ. आणि सांगितलं जातं की बघा रामायण मनुस्मृतीनुसार चालतं. आता हे कोण सांगितलं? तर राम इक्ष्वाकू वंशातला होता, रघुकुलातला. त्या इक्ष्वाकू वंशातला पहिला राजा मनू, ब्रह्मदेवाचा पुत्र मनू, आणि या मनूनं मनुस्मृती लिहिली. गडबड बघा कशी असते, म्हणजे वेड्यात काढण्याचा प्रकार कसा असतो. रामाच्या कुळातला आद्य पुरुष मनू, त्या मनूनं मनुस्मृती लिहिली, स्मृती लिहिली, म्हणून ती मनुस्मृती. आणि त्या आधारावरच रामाचं राज्य चालू होतं, म्हणून रामायणात जे काही लिहिलंय ते मनुस्मृतीनुसार आहे. म्हणून मनू जे सांगतो त्याप्रमाणे रामायणात घडलेलं असल्यामुळं रामायणात सुद्धा तुम्हाला ढोर गवार शूद्र नारी यांना दुय्यम समजल्या गेलं आहे. घोटाळा बघा. एकीकडं मनू रामाच्या कुळातला होता म्हणून रामायणाशी संबंध जोडायचा, आणि दुसरीकडं मनू हा ब्राह्मण होता, त्यानं लिहिलंय, ब्राह्मणाचं वर्चस्व ठेवलंय, वर्णव्यवस्था सांगितली आहे असंही सांगायचं. क्लिअर करा. पहिल्यांदा ती क्षत्रियानं लिहिली आहे की ब्राह्मणांनी लिहिली आहे, मनू ऋषी होते की मनू राजा होता, हे पहिल्यांदा क्लिअर केलं पाहिजे. पहिल्यांदा सांगतो, मनू हा राजा होता आणि राजानं लिहिलेल्या नियमांचं पुस्तक म्हणजे मनुस्मृती, धर्मग्रंथ नव्हे, अजिबात धर्मग्रंथ नव्हे. त्यानं लिहिलेल्या नियमांचं पुस्तक म्हणजे मनुस्मृती. आता कन्सेप्ट क्लिअर झाली. आता जाऊया त्या चौपाईवरती, श्लोकावरती, मंत्रावरती, काय असेल त्याला प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ घ्यावा. ढोर गवार शूद्र नारी सभी ताडन के अधिकारी. ढोर म्हणजे प्राणी, कोणी ढोल म्हणतं, कोणी ढोर म्हणतं, प्रत्येकाचे आपापल्या पद्धतीनेचे अर्थ आहेत. गवार म्हणजे अज्ञानी, शूद्र म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेतला चौथा वर्ण शूद्र, नारी म्हणजे स्त्री, हे ताडन म्हणजे मारण्याच्या लायकीचे आहेत. असा अर्थ कोणी सांगणार असेल तर हिंदू धर्माच्या विषयीच्या शंका निर्माण होणं आणि हिंदू धर्मात खरंच असं आहे का असा प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. मुळात हा जो श्लोक, मंत्र, चौपाई जे काही आहे ते तुलसीदासाच्या रामायणामध्ये का आलंय हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे मग त्याचे अर्थ लक्षात येतील. हा नियम आहे का, यांना मारलंच पाहिजे, यांना बडवलंच पाहिजे, यांना ठोकलंच पाहिजे, अशा अर्थाने तयार केला गेलेला तो नियम आहे का, हेही पहिल्यांदा तपासलं पाहिजे. त्यासाठी ही चौपाई, श्लोक, मंत्र जे काही आहे ते कुठून आलंय ते तपासलं पाहिजे. तुलसीदासाच्या रामायणामधला एक प्रसंग जिथे नरेंद्र मोदी पंतप्रधान राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी गेले होते ते रामेश्वरचं मंदिर. या रामेश्वरच्या मंदिरामध्ये जाऊन स्नान करून मोदींनी धनुष्यकोडीला जाऊन रामसेतूचं दर्शनही घेतलं. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तिथला हा प्रसंग आहे. प्रसंग असा आहे, सीतेच्या शोधामध्ये प्रभू रामचंद्र रामेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन पोहोचतात. तिथे शिवलिंगाची स्थापना करतात, शिवाची आराधना करतात. तिथे एक श्लोकही प्रभू रामचंद्रांनी रचला आहे. आणि त्यानंतर ते समुद्राला विनंती करतात की माझी पत्नी तिकडे आहे, तिला मला सोडवण्यासाठी जायचं आहे, त्यासाठी हे समुद्रा तू मला रस्ता करून दे. समुद्र काही केल्या ऐकत नाही. मग प्रभू रामचंद्रांना प्रचंड राग येतो आणि ते म्हणतात की तू माझं एवढं करूनही ऐकत नसशील तर मी राम आहे, रघुकुळातील आहे, आणि माझ्यात एवढी शक्ती आहे की माझ्या एका बाणाने मी तुला कोरडा ठाक करू शकतो. मग प्रभू रामचंद्र आपला बाण काढतात आणि प्रत्यंच्या ताणतात. प्रचंड क्रोधायमान झालेले प्रभू रामचंद्र, ज्यांच्या बाणासने समुद्र खरोखर अटेल अशी स्थिती असते, अशा वेळी समुद्र भयकंपित होऊन प्रभू रामचंद्रांच्या समोर उभा राहतो आणि रामचंद्रांना विनंती करतो, हे देवा, आपण इतके का चिडलात?
खरं तर तुमच्यामध्ये शक्ती आहे, तुमच्याकडं माणसं आहेत, नलनील जांबुवंतांच्या सारखी स्थापत्य विशारद आहेत, जे माझ्यावरती पूल बांधू शकतील. त्यांना पूल बांधायला सांगावा, तो पूल तरून जाईल याची काळजी मी घेईन आणि त्यावरून तुम्ही खुशाल लंकेला जा. पण हे बोलत असताना तो एक वाक्य बोलतो, अजून समुद्राचं एक वाक्य आहे आणि तेच वाक्य या श्लोकामध्ये आहे. हे प्रभो, तुम्ही या सृष्टीचे तारणहार आहात, तुम्हीच या सृष्टीचं संचालन करत असता. GOD, जनरेशन, ऑपरेशन, डिस्ट्रॉयशन, उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणजे तुम्हीच निर्माण करता, तुम्हीच संचालन करता आणि तुम्हीच याला संपविता. गॉड, देव, तुम्हीच निर्मिक आहात, तुम्हीच चालक आहात, तुम्हीच याचे विध्वंसक देखील आहात, तुम्हीच संपवणारे देखील आहात. अशा स्थितीमध्ये तुम्हीच प्रत्येकाला एक एक गुणधर्म दिला आहे, प्रत्येक जीवाला आपला आपला एक गुणधर्म दिला आहे. तुम्हीच मला समुद्र केलं आहे, तुम्हीच मला जडत्व बहाल केलेलं आहे आणि हे जडत्व भावना समजून घेण्याची वृत्ती माझ्यामध्ये देत नाही. देवा, आपण मनुष्य रूपामध्ये आलेले आहात आणि आपण मनुष्य रूपामध्ये आल्यामुळं आपणच दिलेलं जडत्व विसरलेले आहात. देवा, आपणच तर ती व्यवस्था केली आहे ना. ढोर, गंवार, शूद्र, नारी, सभी ताडन के अधिकारी. लक्षात घ्या, देवा तुम्हीच ती व्यवस्था केली आहे ना, मग तुम्हीच आता मला असं कसं करू शकाल. देवा, तुमच्या या व्यवस्थेचा भंग करू नका आणि तुम्ही पूल बांधा. आता हा संवाद समुद्र आणि प्रभू रामचंद्रांचा आहे. आता याचा अर्थ काय होतो? तुलसीदासांचं रामायण हे मुळात अवध प्रांतातलं आहे, उत्तर भारतातल्या अवध प्रांतातलं, म्हणून याची भाषा सुद्धा अवधी आहे. अवधी भाषा, हिंदी भाषा, मराठी भाषा यात कमालीचा फरक आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. आपल्याकडे असे अर्थ असतात, जसा महाराष्ट्रातला सत्कार हा स्वागताच्या वेळी करावयाच्या आदरातिथ्याला म्हटलं जातं, तर पश्चिम बंगालातला सत्कार हा अंत्यसंस्काराला म्हटला जातो. चित्रपट आठवतोय ते बाबळगाव मुख्यमंत्री, असा सत्कार करा, असा सत्कार करा की जन्मात कोणी केला नसेल आणि मग त्याला मारलं जातं. बरोबर आहे. सत्कार हा बंगालीत अंत्यसंस्काराकडे येतो, तर महाराष्ट्रात आदरातिथ्य असतो. महाराष्ट्रातला जंतू हा क्षुद्र जीव असतो, तर तेलुगूतला जंतू हा भयंकर हिंसक प्राणी असतो. वेगळ्या शब्दाचे वेगळे अर्थ आहेत. प्रांत बदलला, भाषा बदलली की शब्दांचे अर्थ बदलले. मग याचं इंग्रजीत भाषांतर करायचं असेल तर कसं होईल? जंतू या शब्दाचा मराठीतल्या इंग्रजांनी केलेलं भाषांतर हे क्षुद्र जंतू होईल. तेच भाषांतर तेलुगू भाषेत लागू होणार नाही, कारण त्यांच्याकडे जंतू या शब्दाचा अर्थ हिंस्र पशु आहे. महाराष्ट्रातल्या ब्रिटिशांनी केलेला सत्काराचा अर्थ वॉर्म वेलकम असा होईल, पण तिकडे टाटा बाय बाय होईल. असंच ना. तसा अवधी भाषेतल्या भाषांतराला मराठी किंवा हिंदी प्रमाणे मोजता येईल का? अजिबात नाही. ते कसं असू शकेल समजून घेऊया. ढोर, गंवार, शूद्र, नारी. म्हणजे ढोर म्हणजे पशु, गंवार म्हणजे अज्ञानी, शूद्र ह्या तुर्वर्ण्यातला चौथा वर्ण आणि नारी म्हणजे स्त्री. हे ताडनके अधिकारी आहेत. आता मला कोणीतरी सांगावं, अधिकारी हा शब्द का आला असेल? म्हणजे हे लायकीचे आहेत, हे त्याच लायकीचे आहेत असा शब्द न वापरता अधिकारी हा शब्द का आला असेल? अधिकार या शब्दाचा अर्थ काय होतो? अधिकार या शब्दाचा अर्थ असतो त्याने अहर्ता धारण करणे, क्षमता धारण करणे. त्याच्याकडे त्याचा अधिकार असणे, तो त्याला लायक नसतो, त्याची ती क्षमता असते, त्याचा तो अधिकार असतो. मग अधिकारी हा जर शब्द वापरला असेल तर त्याचा तो हक्क आहे, त्याचा तो हक्क आहे. मग हक्क कशाचा आहे? ताडन. आता ताडना या शब्दाचं ताडन केलं म्हणजे मारले असा त्याचा अर्थ कोणीही गृहीत धरेल? अजिबात नाही. अवधी भाषेत ताडन याचा अर्थ काय होतो? वो सामने से गुजरा, ये ताड़ता रहा, मैं ताड़ता रहा, वो जा रहा था, मैं ताड़ता रहा. लक्ष ठेवून राहणे, कायम एकटक बघत राहणे असा त्याचा अर्थ होतो. मग एकटक बघत राहणे, प्रोटेक्ट करणे, ऑल टाइम प्रोटेक्टेड असा त्याचा अर्थ असतो. मग कोण कोण आहेत? ज्यांना स्वतःची रक्षण करण्याची अहर्ता नसते. कालचा श्लोक बघावा लागेल, काल जो आपण श्लोक सांगितलाय तो बघावा लागेल.
ज्यांना स्वतःची रक्षा करण्याची अहर्ता नसते, क्षमता नसते, न स्त्री स्वातंत्र्यम अहर्ती, क्षमता नसते. पुन्हा तोच मुद्दा येतोय. हजारो वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं, शेकडो वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं आपण आजच्या काळावर घासून नाही बघू शकत. त्यावेळेसची स्थिती वेगळी, आजची स्थिती वेगळी. म्हणून हे सगळे सर्व काळ सुरक्षा प्रदान करण्याचे अधिकारी आहेत. त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे, कारण ते आपली काळजी घेत असतात. त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. पण आपल्याकडं धर्माला बदनाम करणारी मंडळी जाणीवपूर्वक या अशा स्वरूपाच्या श्लोकांचा चुकीचा अर्थ काढून सांगत असतात. तो तसा नसतो. एवढंच लक्षात ठेवलेलं जास्त बरं राहील. धन्यवाद.